नमस्कार. नाईस डेच्या 100% ऑर्गॅनिक प्युअर कॉटनच्या सॅनिटरी पॅड्सच्या अंतर्गत आपण हर घर सुरक्षित नारी मेरा स्वास्थ्य मेरी जिम्मेदारी हे आपण एक अभियान करतो आहोत. यामध्ये मी तुम्हाला आपले कॉटनचे सॅनिटरी पॅड्स जे बायोडिग्रेडेबल आहे आणि ज्याच्यामध्ये आपण एनॉइन चिपचा वापर केलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. आणि जे आत्तापर्यंत आपण केमिकल असलेले, सिंथेटिक असलेले आणि प्लॅस्टिकचा वापर केलेले ब्रँडचे जे सॅनिटरी पॅड्स यूज करत आहोत त्याच्यापासून काय दुष्परिणाम होत आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला आता या डेमोमध्ये देणार आहे. तर हा जो आपला पॅड आहे हा पूर्णपणे पेन्सिल पॅकिंग येतो, या पॅकेट्समध्ये असतो. मी त्यातला आता एक काढून घेतलेला आहे. मी तुम्हाला आता याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण कट करून त्याच्यामध्ये वॉटर डेमो मी करायचं दाखवते आहे तुम्हाला. एकदम सुपर सॉफ्ट मटेरियल आहे, हलकं आहे. संपूर्ण 7ही लेअर आपण त्याच्यामध्ये कॉटनचे वापरलेले आहे. हे पर्यावरणपूरक आहे, ज्याला आपण बायोडिग्रेडेबल असे म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा यूज करतो तेव्हा असं वाटतही नाही की आपण पॅड कॅरी केलेले आहे म्हणून. आता बघा, मी याच्यामध्ये हे 4 विंग्स आहेत बघा, आणि ह्याला एक पाठीमागे पण लेअर येतो, तो आपण काढूया. फोर विंग्समध्ये येतात, म्हणजे हे व्यवस्थित आपल्या पॅन्टला चिकटले जातात, म्हणजे लिकेजचं टेन्शन राहत नाही. हा आपण जो काही ब्रँड यूज करतो आहोत मार्केटमधला त्याचा हा पॅड आहे, तो पण मी इथे तुम्हाला दाखवते आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की ह्याचं पहिलं जे मटेरियल आहे ते नायलॉन आणि प्लॅस्टिकने मिश्रित असं बनवलेलं आहे. आणि आपलं हे जे मटेरियल आहे याच्यामध्ये पूर्णपणे सुपर सॉफ्ट कॉटनी मटेरियल आहे. ह्याचा जो ग्लू जो आहे हा बघा, हा सुद्धा अँटी ॲलर्जिक ग्लू आपण वापरलेला आहे. कुठचाही केमिकलचा ग्लू आपण वापरलेला नाही आहे. आता मी हे 30 ml एवढं वॉटर घेतलेलं आहे, जे मी आता आपल्या नाईस डेच्या ऑर्गॅनिक 100% कॉटन असलेल्या पॅडवरती सोडते आहे. तेवढंच पाणी मी आता घेते आहे 30 ml. आणि ते पाणी आपण जे अदर ब्रँड आहे जो केमिकल सिंथेटिकने बनलेला आहे, प्लास्टिकचा वापर आहे ज्याच्यामध्ये, त्याच्यावरती सोडते आहे. अजून एकदा 30 ml पाणी घेणार आहे मी, ते परत याच्यामध्ये सोडते आहे आपल्या नाईस डेच्या ब्रँडवरती. एकदम सुपर सॉफ्ट मटेरियल आहे, पातळ आहे, हलके आहे. वूड पल्प टेक्नॉलॉजीचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. टोटल 60 ml पाणी मी आता याच्यामध्ये सोडलेलं आहे. अजून 30 ml पाणी घेते आहे आणि ते मी जे अदर ब्रँड आहे त्या ह्याच्यावरती सोडते आहे. आता तुमच्या लक्षात येईल की याच्यावरती पाणी आपल्याला तरंगताना दिसतं आहे, म्हणजे आता याची ॲब्झॉर्बिंग पॉवर संपलेली आहे. आता आपण एकदा चेक करून बघूया. मी तुम्हाला हातानेही चेक करून दाखवते. हे बघा, हे पूर्णपणे येत आहे. आणि हे बघा, आता मी तुम्हाला याच्यामध्ये टिश्यू पेपर पण दाखवते करून, की आपल्याला कुठेही टिश्यू पेपर ओला होताना दिसत नाही आहे. 60 ml एवढं पाणी दोन्ही पॅडमध्ये गेलेलं आहे. आणि हा टिश्यू पेपर इथे वापरते आहे. हे बघा, हे पूर्णपणे ओलं झालेलं आहे. त्यानंतर आपण आता कट करून बघूया की याच्यामध्ये काय आहे आणि याच्यामध्ये काय आहे. पहिल्यांदा मी हे पॅड तुम्हाला दाखवते. पहिला लेअर जो आहे तो पूर्णपणे प्लास्टिक आणि सिंथेटिकने बनलेला आहे. जेव्हा तुम्ही तो स्ट्रेच करून बघाल तेव्हा लक्षात येतं. आणि हा अतिशय सेन्सिटिव्ह पार्टच्या जवळचा लेअर असतो आपल्या. हे पॅड दर 4-4 तासाने बदलणं गरजेचंच आहे, नाहीतर मग खाज येणं, जळजळ होणं आणि रॅशेस येतात. त्यानंतरचा जो पार्ट येतो आहे, जे आपण रद्दी पेपर विकतो त्या रद्दी पेपरपासून हा लगदा तयार केला जातो. हा पांढरा शुभ्र होण्यासाठी याच्यावरती हे बघा, हे सगळं पाणी आता याच्यामध्ये आलेलं आहे. हा पांढरा शुभ्र होण्यासाठी डायॉक्सिन नावाचं केमिकल वापरलं जातं.
आणि त्यानंतर हा तिसरा लेअर जो येतो हा सुद्धा पूर्णपणे प्लॅस्टिकचा असतो. हे बघा, अशा पद्धतीनं मी तुम्हाला आता हे मार्केटचे जे अदर जे ब्रँड आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आता आपण नाईस डेजचे बघूया. यामध्ये हा जो पहिला लेअर जो आहे हा सुपर सॉफ्ट कॉटनी लेअर म्हणून ओळखला जातो. अतिशय सुंदर असं मटेरियल आहे. हे बघा, हे पूर्णपणे कापडाने बनलेलं आहे. हे बघा, पूर्णपणे. नंबर 2 जो येतो ती एनॉइन चीप येते. ही अतिशय महत्त्वाचं काम करते. रक्ताभिसरणाची क्रिया आपली सुधारते. त्यामुळे थकवा येणे, पोटात दुखणे, कंबर दुखणे ह्या सगळ्या क्रिया ही कंट्रोल करते. त्याच्यानंतर जो येतो तो हा फिल्टर पेपर येतो. हा फिल्टर पेपर तिथलं वातावरण नियंत्रित करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर जे येतं तो हा वूड पल्प येतो. हा वूड पल्पमुळे आपल्या ह्याची पॅडची ॲब्झॉर्बिंग पॉवर वाढलेली आहे. हे बघा, आणि ह्याच्यातून तुम्हाला एकही थेंब पाणी गळताना दिसणार नाही. आणि हे बायोडिग्रेडेबल आहे. आता जर मी ह्या पाण्यात टाकलं तर हे ॲब्झॉर्ब करेल आणि ॲब्झॉर्ब केल्यानंतर जर पाणी शिल्लक राहिलं तर हे स्वतः त्याच्यामध्ये विरघळून जाईल. हे बघा, हे बघा, पूर्णपणे त्यानं जे होतं ते पाणीसुद्धा ॲब्झॉर्ब केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे जे पहिल्या पॅडमधून मी काढलेलं पाणी होतं ते संपूर्णपणे या जेलीने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा फिल्टर पेपर येतो. ज्या रक्ताच्या गुठळ्या वगैरे पडतात तर ते कॅच केलं जातं. इथलं वातावरण मेंटेन केलं जातं. हा सुद्धा पूर्णपणे कॉटननेच बनलेला आहे. त्याच्यानंतर परत एक व्रॅप पेपर येतो. हे बघा, असे पूर्णपणे आपले 7 लेअरने बनलेला आहे. हा सुद्धा पूर्णपणे कॉटनने बनलेला आहे. आणि हा शेवटचा जो लेअर येतो हा सुद्धा बायोडिग्रेडेबलच आहे. हे बघा, तो चिकटवण्यासाठी आपण वापरलेला आहे. ह्याचा ग्लू जो आहे त्याची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी येणार नाही. बघा, हे अशा पद्धतीने कट होतो. अशा पद्धतीने हे 7 लेअर आपण बनवलेले आहेत. तुम्ही ह्याचा वापर करून बघा. तुमची पाळी नियमित होण्यासाठी खूप महत्त्वाचं काम ही चीप करते आहेत. आणि हे आपले प्रोडक्ट्स आहेत. हे एक्सेल, डबल एक्सेल आहे, हा एक्सेल आहे, हा रेग्युलर आहे. डबल एक्सेल आहे, रेग्युलर आहे. तुम्हाला जशी तुमची क्षमता असेल त्या पद्धतीने आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. धन्यवाद.